ताब्यात पार्टी आल्यानंतर दिल्लीत जाऊन मोठ्या मोठ्या भाजपच्या नेत्यांशी आपल्याला सहजपणे चर्चा करता येईल। माझ्या हातात सगळे सूत्र आहेत, सगळे कागदपत्र माझ्या हातात आहे आणि माझ्या संविधानालय म्हणजे त्या पक्षाच्या संविधानालय मला सर्व अधिकार दिलेत। हे ज्या नेत्यांना मिरवायचे म्हणजे याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे असतील, यांचा जो गेम होता की सगळे कंट्रोल हातात घ्यायचे, स्वतः हिरो बनायचं आणि दिल्लीवाल्यांची ईडीची कारवाई नाही तर इतर कारवाई ह्यात स्वतःवर येणार नाही, तर स्वतः आपण त्यातून मोकळं व्हावं, ह्या जो त्यांचा गेम होता तो कुठेतरी फिसकटलेला आहे आणि काकींना ह्या गोष्टी आता कळालेल्या आहेत आणि काकींनी पुऱ्या पक्षाची ताबा कंट्रोल त्याच्यामध्ये हातामध्ये त्यांनी घेतला। ही चांगली गोष्ट आहे। त्यामुळे आमदार आणि कार्यकर्त्यांची काळजी घेतली आणि या अशा नेत्यांना ज्यांना पार्टीवर कंट्रोल स्वहितासाठी घ्यायचं यांना बाजूला ठेवलं तर पार्टीला कुठेही त्या ठिकाणी अडचण येईल असं आम्हाला वाटत नाही। मुख्यमंत्री म्हणतात कर्नाटक राज्यामध्ये जो एफआयआर दाखल झालाय तो कायदाबाह्य आहे। मुख्यमंत्री साहेब बोलत असताना त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य केलं, स्टेटमेंट दिली। तर राईट ऑफ रिप्लाय मध्ये मी त्याच्यावर काही मुद्दे मांडले। कुठेही काही इल्लीगल गोष्ट ही कर्नाटक सरकार नाही तर कर्नाटक पोलीस प्रशासनाकडनं झालेली नाही। आपण तर त्याच्या खोलामध्ये जर गेलात तर राज्यसभेमध्ये तिथे असणाऱ्या भाजपच्या आमदारांनी 0 एफआयआर बद्दल एक प्रश्न विचारला होता, ज्याला उत्तर हे तिथले जे होम डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत नाही तर मिनिस्टर आहेत त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं आणि उत्तरात हेच सांगितलं आहे की 0 एफआयआर हा कुठेही होऊ शकतो। उत्तर प्रदेश सरकार जी भाजपची सरकार आहे त्यांनी सुद्धा सर्क्युलर अशाच पद्धतीचा तिथं काढलेला आहे। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं असेल तर सुशांत सिंग राजपूत नाही तर हे प्रकरण बघितले त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात 0 एफआयआर झालेला आहे। एडीआर बद्दल जे ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट बद्दल जे बोलले त्यांनी रेफरन्स देताना ललिता कुमारी रेफरन्स त्या ठिकाणी दिला। अमित कुमार हे जे काही दुसरं सुप्रीम कोर्टचं प्रकरण आहे त्याच्यात सुप्रीम कोर्टाने जी रुलिंग दिले त्याच्यामध्ये एडीआर जर झाला असेल तर आपल्याला एफआयआर करता येतो। आणि पण सगळ्यात गोष्टीमध्ये महत्त्वाचं काय, मुख्यमंत्री साहेबांनी स्वीकारलं की जो कर्नाटकाकडनं एफआयआर आलेला आहे त्याला आम्ही इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून आता स्वीकारत आहोत। आता हे उत्तर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी दिलं तर आम्हाला जे पाहिजे होतं एफआयआरच्या मदतीने योग्य दिशेनं ते इन्व्हेस्टिगेशन तिकडे जावं एवढीच आमची इच्छा होती। आणि मुख्यमंत्री साहेब जर बोलत असतील की आम्ही तो एफआयआर स्वीकारणार आहोत आणि आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा तो एक भाग बघणार आहे, त्यामुळे आम्हाला जे पाहिजे होतं आता झालेलं आहे। त्यामुळे त्या एफआयआर मध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि मी जी डिटेल कंप्लेंट तिथं केलेली आहे त्याच्या अनुसारच इन्व्हेस्टिगेशन जर होणार असेल तर नक्कीच अजितदादांना न्याय देण्यासाठी मदत त्या ठिकाणी होईल। आम्ही कुठं म्हणतो की कोणाच्या भावना कमी आहेत का जास्त आहेत, अख्ख्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे दादांना न्याय मिळाला पाहिजे। त्या जनतेमध्ये मी सुद्धा येतो, पार सुद्धा येतो, जय येतो, काकी येतात, सीएम साहेब येतात, एकनाथ शिंदे साहेब येतात, सगळेच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतात। त्यामुळे आम्ही सर्वजण नागरिक आहोत, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला।